चला आज मी बनवणार आहे गोबी गाजरचे पराठे। तरी बघा ही गोबी असं किसून घेतलेली आहे मी आणि इथं हे गाजर किसून घेतले। इथं ही अद्रक लसूणची पेस्ट आहे। त्यानंतर आपल्याला इथं टाकायचे हे कांदे, हिरवी मिरची, टमाटे बारीक करून घेतलेले आहे। थोडासा कढीपत्ता पण टाकते मी। त्यानंतर थोडं जिरं, थोडीशी हळद, चटणी, मीठ, नंतर इथं 2 चम्मच मी दही टाकलेलं आहे। हो नाही आपल्याला इथं घ्यायचंय 2 वाटी बेसनचं पीठ। तुम्ही अर्धी वाटी तांदळाचं पीठ पण टाकू शकता, पण तांदळाचं पीठ नाही म्हणून मी 2 वाट्या बेसनचं पीठ टाकलेलं आहे। आता हे सर्व काही मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे सर्व काही मस्त मिक्स करून आता मी 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवते। तुम्ही नाही जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल, पण मी 10 मिनिटं इथं मुरण्यासाठी ठेवते। आता 10 मिनिटं झाले, बघू आपलं बॅटर कसं झालं ते। खूपच छान आणि मस्त मुरून गेलेलं आहे। आता मी गॅस पेटवून तवा ठेवलेला आहे। खूप छान मस्त बॅटर तयार आहे आपलं। तर चला मी आता तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला इथं आणि मस्त असे हाताने थापून घ्यायचे। गोल आलं तर गोल, नाही तर असं पण चालेल, पण आपण आहे ना उन्हातलीच्या साह्याने मस्त असं गोल करून घ्यायचं आहे। आणि आता असा गोळा घ्यायचा आहे आणि हातानेच थापायचं आहे। ते लाटून नाही करायचे, कारण भाजीपालांचं पाणी सुटतं ना, तर असं लाटायला होत नाही। पण हाताने थापलेले ना खूप छान चवीला छान राहतात आणि मस्त लागतात, म्हणून हाताने असं करून घ्यायचे। आणि हाताने थापलेले ना खूप मस्त येतात आणि थोडी जाडसर राहू द्यायची, जास्त बारीक नाही करायची। थोडंसं हाताला पाणी लावायचं। हाताला पाणी लावल्याने ना काय होतं, आपलं हे खूप छान मस्त असं थापलं जातं। मस्त असं उन्हातलीच्या साह्याने गोल करून घ्यायचं आहे। बघा मस्त, जास्त जाड बी नाही आणि जास्त बारीक बी नाही, असं अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। तुम्ही असं वरून झाकण पण झाकू शकता। मी अजून एक तुम्हाला पराठा करून दाखवणार आहे। थोडंसं आजूबाजू कडीने तेल सोडायचं आहे। आता मी ना याला पलटून देणार आहे। हे बघा, तुटत नाही, फुटत नाही, काहीच नाही। खूपच छान आणि खूप मस्त, खायला पण मस्त, टेस्ट पण भारी असते यांची।
चवीला अप्रतिम आणि दिसायला तर अति सुंदर. बघा कलर किती छान आलेला आहे. दिसायला पण खूप छान आणि खायला पण मस्त. तर मी प्लेटमध्ये काढते. चला तुम्हाला अजून एक मी बनवून दाखवते. असं थोडंसं परत तेल लावायचं आहे आपल्याला. हे असं पूर्णपणे टाकलं गेलं की असं झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे आतल्या भाज्या राहतात ना एकदम मस्त सॉफ्ट होऊन जातात आणि पटकन निघतो पराठा. तर अशा प्रकारे झाकून खूपच मस्त येतो. आता थोडंसं आजूबाजूच्या कडेने याला पण तशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे. आता परत झाकून परत मी आता काढून घेणार आहे. झालेला आहे आपला पराठा, खूपच मस्त झालेला आहे. मी तीच प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता हा पण झाला. टाकताना काय तुम्हाला दाखवला नाही, पण किती मस्त गोल आलेला आहे आणि थोडा मोठा पण आलेला आहे. हा बघा.